महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज चालोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता करो ताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा वचन ऐका कमळापती मज रंकात विनंती करा जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी जावे जावे माझे भाट जरिता मागे न हानिक करा जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाचे राखवा करा जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी तुझ पाहता सामोरे दृष्टे न फेरे माघारे चित्ता तुझे पाया मिठे पडले पंढरी राया सारे ताने राळे लवण मिळावे काजळे माझे चित्ता तुझे पाया मिठे पडले पंढरी राया तुका म्हणे बळे जीव धिला पाया तळे माझे चित्ता तुझे पाया मिठे पडले पंढरी राया तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाका विकरुणा विनवा पंढरी ताराना एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार आता तुम्ही कृपावंत साधू संत जुबलग ओमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाचे वंचले ते पाया पाशे नाही यास वेगळे ओमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाचे
तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी म्हणे सोडिल्या गाठी तुका 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 म्हणे सोडिल्या गाठी दिल में थे पायासी दिल में थे पायासी दिल में थे पायासी दिल में थे पायासी गोमटे ते करामाद गोमटे ते करामाद गोमटे ते करामाद गोमटे ते करामाद दिल में पायासी दिल में पायासी दिल में ते पायासी गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिल में थे पायासी दिल में थे पायासी दिल में थे पायासी गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे दिल में आयासी दिल में थे पायासी दिल में थे पायासी गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे भारवो जे तुम्हासी भारवो जे तुम्हासी भारवो जे तुम्हासी भारवो जे तुम्हासी गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे गोमटे ते करामाजे
गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाचे भार ओझे तुम्हाचे भार ओझे तुम्हाचे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हेलो हेलो जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरी जरा आता झाली की सुरुवात ऐका तुमच्या सोबत आहे का बस खाली घ्या थोडा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख
झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर 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 विठ्ठल बरवा तू विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तू विठ्ठल बरवा तो 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 माधव 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 बरवा विठ्ठल बरवा तो 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 विठ्ठल राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता 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 विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता म्हणे
यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्तांचा अंकित भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत 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 निष्काम निराळा निष्काम निराळा कामने गोपी लावीला ताळा 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 ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत 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 तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले 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 तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले 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 ऐसा भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत प्रीत लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत सोपार खुमाई सोबार कुमार सोपार खुमाई सोबार कुमार सोपार खुमाई जय विठोबार कुमार पार 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 खुमाई जय विठोबार कुमार जय 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 पार खोपा 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 गणेश महाराज विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
जनिता विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता मने यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता मने यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित मने यशोदेशी
ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित विठ्ठल 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 पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरू प्रथम नमः पाण्डुरङ्गकरू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या 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 माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णे गुण नाम प्रेम काय कळा आयचे प्रेम काय कळा आयचे प्रेम काय कळा आयचे प्रेम काय कळा वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम जीवानी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम सर्व काळ विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू कलियुगामध्ये सदैव वैकुंठ गमन करणारे या वारकरी संप्रदाय रूपी कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबरा यांच्या अभंग गातेतील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगातून तुकोबराय निर्गुण निराकार परमात्मा आपले सगुण सुंदर रूप धारण करून भक्तांना आनंद देण्याकरता आपल्या लीला प्रगट करतात। हेच तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात। विठ्ठल 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 विठ्ठल। आजची ही सेवा
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्याचा सांगताचा काल्याच्या प्रसंगाचं कीर्तन परंपरेनुसार माझ्या वाटेला आलं, हे माझं परम भाग्य आहे. आणि श्री गुरु बाबा ही सेवा माझ्याकडून करून घेत आहे, हे सुद्धा माझं परम भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, तुकोबराय म्हणतात, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 प्रकारच्या अवस्थेला भगवान परमात्मा आपल्या लीला मात्र संकल्पनेद्वारा निर्माण करतो. असा हा विश्वाला निर्माण करणारा परमात्मा, विश्व परमात्मा, तो एका गोकुळातील एका नंद बाबांच्या पत्नीला माता म्हणतो. हे कसं शक्य आहे? तर भगवान परमात्मा कसा आहे? भक्तांचा अंकित आहे. ज्या प्रकारे भक्त देवाला प्रेम अर्पण करतात, त्याच प्रकारचं प्रेम देवही भक्तांना अर्पण करत असतो. असा हा निष्काम असणारा भगवान परमात्मा, कामना रहित असणारा परमात्मा आपल्या गोपाळांना, गोपिकांना आपला छंद लावतो. तुकोबराय म्हणतात, हा परमात्मा निर्गुण निराकार आहे. मूळचाच काय आहे? निर्गुण निराकार आहे. तो भक्तांकरिता तो कसा आहे? व्यक्त आहे, पण अव्यक्त आहे. पण भक्तांकरिता काय होतो? व्यक्त होतो. आणि लीला, वेगवेगळ्या लीला करत असतो. हेच तुकोबराय काय सांगतात? अभंगात सांगतात. ह्या भगवंताचे किती रूपे आहेत? 2 रूपे आहेत. कोणती कोणती आहेत? तर एक सगुण आणि एक निर्गुण. ज्ञानोबराय म्हणतात, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण निर्गुण एक रूपे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण निर्गुण एक दोन्ही रूपे. सगुण मनो की निर्गुण रे. सगुण मनो की निर्गुण रे. तुझा सगुण मनो की निर्गुण रे. सगुण निर्गुण तू गोविंदू रे. सगुण निर्गुण तू गोविंदू रे. ज्ञानोबराय म्हणतात, सगुण आणि निर्गुण एकच आहे. सगुण परमात्मा या विश्वाला निर्माण करतो. असा हा सगुण परमात्मा असणारा गीतेमध्ये भगवान परमात्मा गीतेमध्ये काय म्हणतो? पितामस्य जगतो माता धाता पितामहा. भगवान परमात्मा काय म्हणतो? या जगाचा, या विश्वाचा माता आणि पिता मीच आहे. या जगाला निर्माण करणारा कोण आहे? मीच आहे. या त्यालाच आपण काय म्हणतो? देव म्हणतो. संत वाङ्मयामध्ये त्याला देव म्हणतात. मग काही लोक देव मानत नाहीत महाराज. मग कुठली लोक देव मानत नाहीत? जास्त शिक्षण झालेली लोक देव मानत नाहीत. व्यावहारिक ज्ञान असणारे लोक काय करतात? देवाला मानत नाहीत. मग असाच एक कोण होता? एक मोठा ऑफिसर होता महाराज. ऑफिसर होता, तो देवाला मानत नव्हता, पण त्याचे आई आणि वडील देवाला मानायचे. रोज हरिपाठ करायचे, ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं चिंतन करायचे. आणि त्या नातवाला सुद्धा त्या आजी आजोबांचं बघून काय लागली होती? परमार्थाची गोडी लागली होती. पण त्या मुलाच्या वडिलांना गोडीच नव्हती. कशाची? परमार्थाची. मग आता या परमार्थाची गोडी लागण्याकरता काय करावं लागेल? त्या लहान मुलाला प्रश्न पडला की आपल्या वडिलांना परमार्थाची गोडी लागण्याकरता काय करावं लागेल? तर त्यांनी खूप प्रयत्न केले. लय दिवस सांगायचा, बाबा हरिपाठाला चला, बाबा अभंग पाठ कर, सगळं सांगायचं. पण बाबा काय म्हणायचे? नाही नाही, ह्याच्यात काय म्हणले हे सगळं. पण तू जर शिकला तर तुला काय भेटणार? पैसे भेटणार, व्यावहारिक ज्ञान भेटणार, तू मोठा होणार, घर बांधणार. म्हणले त्याच्यात जो आनंद, परमार्थात जो आनंद आहे तो व्यावहारिक ज्ञानामध्ये नाहीये. कसा नाहीये म्हणले?
तर मी सांगतो म्हणली. मग असंच रोजच्या तिनं म्हणते बाबा ऑफिसला गेले त्याचे. मुलगा घरी होता ऑफिसमध्ये गेला. बाबांच्या वाचनालयामध्ये एक टेबल होता. टेबलावरती पेन्सिल्या होत्या. पेन्सिल्याने त्यांनी भिंतीवरती एक चित्र काढल्यानंतर त्या पेन्सिल्या होत्या त्या जागेवरती ठेवल्या. बाबा रात्री घरी आले, वाचनालयामध्ये गेले. अचानक असं वेगळं चित्र त्यांना भिंतीवरती दिसल्यानंतर त्यांना राग आला. म्हणले एवढं सुंदर मी घर बांधले, एवढं सुंदर वाचनालय बांधले आणि हे भिंती कुणीतरी घाण केली म्हणले, कुणीतरी घाण चित्र काढलं. असं बघितल्यानंतर त्यांनी मुलाला हाक मारली. म्हणला अरे हे चित्र कुणी काढले? म्हणला बाबा मला माहीत नाही. खरं सांग हे चित्र कुणी काढले? म्हणले बाबा मला माहीत नाही. मग खरं सांगू का तुम्हाला? ह्या खिडकीतून हवा आली म्हणले आणि ह्या पेन्सिल्या उडल्या आणि आपोआप हे चित्र निघालं. अरे म्हणले मी तुझा बाप आहे आणि तू माझा मुलगा आहेस, तू मला शिकवतो का कसं हे चित्र कसं निर्माण झालं? तर म्हणले ऐका, हे चित्र काढण्याकरता कुणीतरी चित्रकार आहे ना, तसं हे विश्वरूपी चित्र निर्माण करण्याकरता कुणीतरी मानला पाहिजे ना. तर भगवान तो मुलगा म्हणाला, वडील म्हणाले त्याचे की असं शक्य नाही म्हणले, हे होणार आहे आणि हे होतच राहणार आहे, विश्व निर्माण होणार आहे आणि होत नाही म्हणले, हे विश्वरूपी चित्र कोणीतरी काढणारा आहे. मग त्याचे वडील टेन्शनमध्ये आले. रात्रभर एकच विचार केला. म्हणले विश्व निर्माण केलं करणारा कोणीतरी असं. सकाळी उठला, मुलाला म्हणाला अरे तुझं बरोबर आहे, या विश्वरूपी चित्र काढणारा कोणीतरी असला पाहिजे, त्याला आपण मानलं पाहिजे. मग मुलगा म्हणला त्यालाच आम्ही काय म्हणतो? देव म्हणतो. हा देव कधी अवताराला येतो? ज्या वेळेस भूतलावरती ग्लानी येते, संकट येते, त्या वेळेस काय असतो? भगवंताचा अवतार होतो. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असा भगवान परमात्मा कधी अवताराला येतो? ज्या वेळेस भूतलावरती ग्लानी येते, संकट येते, साधू संतांना त्रास होतो, त्यावेळेस भगवान परमात्मा काय करत असतो? अवतार घेत असतो. त्या अवताराच्या वेळेस तुकोबराय वर्णन करतात, तुकोबराय शंका सांगतात. तुकोबराय कलियुगातले आणि शंका कुठली सांगायचे? द्वापार युगामधली. तुकोबरायला अशी कशी शंका पडत असेल असा प्रश्न आपल्याला पडतो. पण तुकोबराय म्हणतात जेव्हा जेव्हा भगवंत अवतार घेतो तेव्हा आमच्यासारखी भरपूर मंडळी काय असते? भगवंता सोबत असते. जे जे झाले अवतार अवतार तुका त्यांचेच बरोबर. जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो त्यावेळेस तुकोबराय म्हणतात आमच्यासारखी भरपूर मंडळी भगवंतासोबत असते. जसे आपण कृष्ण अवतारात देवाचे गोपाळ झालो होतो, तसे वर्तमानात आपण पांडुरंगाचे वारकरी झालो. असा हा भगवान परमात्मा भक्तांवरती प्रेम करत असतो. अवताराला आल्यानंतर भक्तही भगवंतावरती प्रेम करतात.
आणि भगवान परमात्माही भक्तांवरती प्रेम करतो. कारण व्यवहारामधील प्रेम हे बिघडणारं असतं. विषय बदलला की प्रेम बदलत असतं. ज्ञानोबराय म्हणतात, एखादा लहान मुलगा असतो, तो लहान असल्यानंतर त्याचं प्रेम त्याच्या आईवरती असतं. जसा जसा तो मोठा होतो तसं तसं त्याचं प्रेम त्याच्या पत्नीवरती जातं. पत्नीवरचं प्रेम मुलावरती जातं, नातोवरती. असं प्रेम काय असतं, बदलत असतं. त्यामुळे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, पहिले बाळ दशी आई बाई हे चिप्पिसे, मंग स्त्री मासे भुलोनी टाके. काय असतं, भक्तांना सुद्धा माहिती आहे की व्यवहार पदार्थावरील प्रेम हे संपणार आहे, बिघडणार आहे. पण परमार्थावरतील प्रेम, भगवंतावरचं प्रेम हे कसं आहे, अजर अमर आहे, टिकणार आहे. आणि भगवंताला सुद्धा काय असतं, देव गोपाळ सगळे भक्त काय आवडत असतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा भक्त आवडती, देवा भक्त जीवाहुनी आवडती, देवा भक्त जीवाहुनी आवडती. सकळ ही प्रीती त्यांचे ठाई, सकळ ही प्रीती त्यांचे ठाई. देवा भक्त जीवाहुनी आवडती, सकळ ही प्रीती त्याचे ठाई, सकळ ही प्रीती त्याचे ठाई. देवा भक्त सकळ जीवाहुनी आवडती, सकळ ही प्रीती त्यांचे ठाई. देवाला सुद्धा भक्त काय असतात, आवडत असतात. भगवान परमात्म्याचा जन्म होत असतो का महाराज? जन्म होत नाही. भगवान परमात्मा अवताराला येत असतो. भगवान परमात्मा अवताराला किती वेळेस आले? भगवंताचे 6 अवतार आहेत. कोणते कोणते? अंश अवतार, अंश अवतार, अवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. अंश अवतार म्हणजे ब्रह्मादिकांसारखे अंश अवतार. अंश अवतार म्हणजे इंद्रादिकांसारखे अंश अवतार. अवेश अवतार म्हणजे कोणते अवतार? तर भगवान विष्णू आणि वामन हे कसे आहेत? अवेश अवतार आहेत. कला अवतार म्हणजे प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा धर्माची स्थापना करतो आणि अव्यक्त होतो, मुक्त होतो. हा काय आहे? कला अवतार. पूर्ण अवतार कोणता आहे? तर प्रभू रामचंद्रजींचा पूर्ण अवतार आहे. आणि परिपूर्ण अवतार कोणता आहे? तर ज्या तेजामध्ये सर्व प्रकारची तेजे विलीन होतात असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार. तो अवताराला आल्यानंतर एकच कार्य करत नाही, तर राहिलेली अनेक कार्य भगवान परमात्मा काय करत असतो? पूर्ण करत असतो. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा विश्वाला निर्माण करणारा परमात्मा, विश्व परमात्मा एका गोपिकेला, एका नंद बाबांच्या पत्नीला माता कसं म्हणू शकतो? हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतो. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता,
म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ता सांकित लागे तैसे लावी पुत. असा हा विश्वाला निर्माण करणारा परमात्मा विश्व परमात्मा तो काय करतो एका नंद बाबांच्या पत्नीला माता म्हणतो. हे कसं शक्य आहे तर कोण आहे भगवान परमात्मा भक्तांचा अंकित आहे. खूप ज्ञानी योगी तपस्वी लोक भगवंताचं काय करत असतात नामस्मरण चिंतन करत असतात पण भगवान परमात्मा त्यांच्या स्वप्नातही जात नाही. याचं काय कारण आहे तर भगवान परमात्मा भक्तांचा कसा अंकित आहे भक्तांचा अंकित आहे. भगवान परमात्मा काय करायचा लहान होता भगवान परमात्म्याने लहानपणाचं सुख कुणाला दिलं यशोदा मातेला आणि नंद बाबांना काय दिलं लहानपणी खेळण्याचं त्यांना जपण्याचं काय दिलं सुख प्राप्त दिलं करून भक्तांना प्राप्त करून दिल्यानंतर बघ आता नंद बाबांची आणि यशोदा मातेची अनेक जन्माची पुण्य अनेक जन्माची साधना त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय केलं त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये गेले आणि भक्तांना आनंद दिला. मग असंच भगवान परमात्मा हळूहळू मोठे झाल्यानंतर भगवान परमात्मा यशोदेला आई म्हणून हाक मारली भगवंताने आई म्हणून हाक मारल्यानंतर यशोदा मातेला इतका आनंद झाला म्हणले साक्षात भगवान परमात्मा मला आई म्हणायला लागला. मग निळोबराय म्हणतात भगवान परमात्मा म्हणतो आई ग आई चल लवकर चल मला भूक लागलेली आहे. लहान मुलाला कशी भूक लागलेली असते महाराज लहान मुलाला भूक लागली असल्यावर लहान मुलगा काय म्हणतो आई भूक लागली ग काहीतरी करून दे. मग नामदेवराय म्हणतात नामदेवराय कथेमध्ये घराकडे चाल
पोळी करून मोठे भाची पोळी लाटे मला पुरण पोळी करून मोठे चाल मला जेव घाल. भगवान परमात्मा म्हणतो यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. काय कर मला खाण्यासाठी तर साध्या गव्हाची पोळी लाट आणि खडी साखरेचे खडे मला लवकर करून दे वडे. बाळ स्पुंद स्पुंद निरडे मला जीव घाल. भगवान परमात्मा म्हणतात यशोदा माते मला काय कर साध्या गव्हाची पोळी कर मला वडे करून दे. आत्ताच्या काळातले वडे नाही बरं का महाराज, त्या काळातले वडे. मग आत्ताच्या काळातले कुठले वडे? वडापाव नाही. आत्ताच्या काळामध्ये लहान मुलं काय मागतात भूक लागल्यानंतर? पोळी मागतात? नाही नाही, बाबांना म्हणतात बाबा चला हॉटेलमध्ये मला कॅडबरी घ्यायची, मला पिझ्झा, मला बर्गर पाहिजे. पण भगवान परमात्म्याने आपल्याला संस्कृती नामदेवरायांनी घालून दिलेली आहे. आपले भारतीय पदार्थ काय झालेले आहेत? बंद झालेले आहेत. कशामुळे बंद झालेले आहेत? तर त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही आहे. त्यामुळे काय करावं लागेल? आपल्याला परमार्थाकडे वळावं लागेल. तरच काय करणार आपल्याला कळू शकतं की आपले जुने नियम, आपले जुने परंपरा कशी आहे. यालाच तुकोबराय काय म्हणतात? विश्वाचा जनिता. असा हा विश्वाचा जनिता, विश्वाला निर्माण करणारा परमात्मा कसा आहे? भक्तांचा अंकित आहे. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात. विप्रीत लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा
ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. भगवान परमात्मा कसा आहे तर भक्तांचा अंकित आहे आणि भक्त सुद्धा कसे आहेत देवाचे अंकित आहेत. मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा तरी अंकित असतो. तसा जीव इंद्रियांच्या अंकित आहे, साधू संत परंपरेचे अंकित आहे, देव हा भक्तांचा अंकित आहे. मग जीव कशाचा अंकित आहे? इंद्रियांच्या अंकित आहे. इंद्रियाचे आम्ही पांगिले अंकित, इंद्रियाचे आम्ही पांगिले अंकित, इंद्रियाचे आम्ही पांगिले इंद्रियाचे आम्ही पांगिले याचे रंगे चित रंगले, त्याचे रंगे चित रंगले. इंद्रियाचे आम्ही पांगिले अंकित, त्याचे रंगे चित्त रंगली. कसं आहे प्रत्येक जण इंद्रियात, जीव कशाचे अंकित आहे? इंद्रियांचा. मग कुणी कानाचे अंकित आहे, कुणी डोळ्याचे अंकित आहे, कुणी मुखाचे अंकित आहे. सगळेजण कशाचे आहेत? प्रत्येक जण प्रत्येकाच्या इंद्रियाच्या अंकित आहे. कुणाला डोळ्याच्या अंकित, डोळे सुंदर दिसावे असं वाटतं, कुणाला कान सुंदर दिसावे असं वाटतं, कुणाला आपला चेहरा सुंदर दिसावा, आपली त्वचा सुंदर दिसावे असं काय वाटतं? मोह होतो इंद्रियावर. आणि साधू संत कुणाच्या अंकित आहेत? परंपरेच्या. तुकोबराय म्हणतात आमची परंपरा कशी आहे? त्या परंपरेच्या आम्ही अंकित आहोत. वंश परंपरा दास मी अंकित, परंपरा दास मी अंकित, लाज कोना तुका मोकली त्या लाज कोना. उपवास परंपरा दास मी अंकित, तुकोबराय काय म्हणतात? वंश परंपरा दास मी अंकित, त्याचे रंगी. वंश परंपरा दास मी अंकित, मी काय आहे? परंपरेचा अंकित आहे, दास आहे. आपण सर्व वारकरी फडकरी, मी सुद्धा काय आहे? परंपरेचा अंकित आहे. परंपरेचा अंकित. बाबांनी जी परंपरा घालून दिली, परंपरेद्वारा ही सेवा माझ्या वाटेला येते, ही काय आहे? परंपरा आहे. कुणी घालून दिली? बाबांनी घालून दिलेली परंपरा आहे. या परंपरेचे आम्ही कोण आहोत? अंकित आहोत. तसेच प्रत्येकजण प्रत्येक कशाचा अंकित आहे? प्रत्येकांचा अंकित आहे. देव कुणाचा अंकित आहे? तर भक्तांचा अंकित आहे. कसा आहे भक्तांचा अंकित? मग देवाला कोणत्या प्रकारचे भक्त आवडतात? साधू संतांसारखे सगळ्या प्रकारचे देवाला काय आवडतात? भक्त आवडत असतात. हेच तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात.
निष्काम निराळा गोपी लावेला चाळा. भगवान परमात्मा कसा आहे? निष्काम आहे, कामना रहित आहे. असा हा कामना रहित असणारा परमात्मा भगवान परमात्मा आपल्या गोपिकांना काय लावतो? आपल्या महामिलनाचा छंद लावतो. कसा छंद लावतो? आपला चाळा लावत असतो. भगवान परमात्मा वेगवेगळ्या लीला करतो. लीला करत असताना भगवान परमात्मा काय करायचा? आपल्या गोपिकांना आपला चाळा लावायचा. गोपिका काय करायच्या? यमुनाच्या तटीवरती काय करायचं? भगवान परमात्मा खेळ खेळायचं, वेगवेगळ्या लीला करायचा. मग त्या लीला बघण्याकरता, भगवंताचं रूप पाहण्याकरता गवळणी काय करायच्या? घरामधून आपला हांडा असतो, डेरा, तो काय करायच्या? मुद्दाम सांडायच्या. का? तर यमुनेवरती जाता येईल, भगवंताला बघता येईल. असं करत असताना मग ती जायच्या भगवंताला बघण्याकरता. खास ते डेरा घ्यायचा, यमुनेच्या तटावरती जायचा आणि भगवंता भरून घ्यायचा. भगवंताला बघता बघताच काय व्हायचं? तो डेरा फुटायचा. भगवंताला बघता बघता डेरा फुटल्यानंतर भगवंत काय करायचं? खोड्या करायचा. भगवंत खोडकर होता. आज तो भगवान परमात्मा आहे महाराज. तो काय करायचा? गोपिकांना आपला छंद लावायचा, आपला चाळा लावायचा. असंच रोज गोपिका काय करायच्या? काही गोपिका भगवंताला बघण्याकरता भगवंत लीला करायला लागला की काही गोपिका लहान मुलांना आंघोळ घालायच्या. त्या आंघोळ तशीच ठेवून काय करायच्या? भगवंताकडे जायच्या पळत. आणि भगवंत सुद्धा काय करायचं? चाळा लावायचा त्याचा स्वतःचा. वेगवेगळ्या लीला करायच्या. ज्या कोणाला जमणार नाहीत त्या भगवान परमात्मा करायचा. त्याने काय व्हायचं? गोपिका सगळ्या मोहक झाल्या होत्या. छंद लागला होता गोपिकांना सुद्धा भगवंताचा. भगवंताचा छंद लागल्यामुळे सर्व गोपिका कशा झाल्या होत्या? वेड्या झाल्या होत्या भगवंताच्या त्या ह्याच्यामध्ये. हेच तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
मुबारक हुमायूं हॅलो 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 वारकरी संप्रदायाच्या नियमानं
वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आजची सेवा काल्याची आहे. काल्याच्या सेवे दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करण्याचा दिवस असतो. चरित्र भगवंताने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा उच्चार करण्याचा आजचा हा दिवस. प्रभू रामचंद्रजींच्या चरित्राचं आचरण करावं. भगवान तुम्हाला असं वाटत नाही का भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण केलं ते मुळीच शक्य नाही. कारण की दोन्ही देव अवतारी आहेत पण दोघांच्या अवतारामध्ये फार फरक आहे. तो कसा तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कुठे झाला रामचंद्रजींचा जन्म कुठे झाला राजवाड्यामध्ये. एवढंच नाही तर प्रभू रामचंद्रजी कसे होते एक बाण एक पत्नी.
दशे चरित्र केले नारायणी चरित्र केले नारायणी दशे केले चरित्र नारायणी रांगता गोधने राखेत आहे. भगवान परमात्म्याने 2 चरित्र केले. लहान असताना रांगताना एक चरित्र केले. गोधने म्हणजे गायी राखणे. भगवान परमात्मा जन्म होण्याच्या आधीच भगवंताची काय झाली लीला सुरू झाली, चरित्र सुरू झालं. भगवान परमात्म्याचा जन्म कधी झाला? वसुदेव देवकनी देवकीचा कंस मामाने वसुदेव देवकीचा काय केला विवाह करून दिला. विवाह करून दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कसा झाला महाराज? ज्या वेळेस वरात निघाली होती, वरात निघाल्यानंतर कंस मामाला वरून आकाशवाणी झाली. आकाशवाणीतून सांगितलं की भगवान परमात्मा कधी जो 8वा पुत्र हिच्यापासून तुला प्राप्त होणार आहे तो काय करणार आहे? तुझा वध करणार आहे. मग त्याला तीच काळजी लागली. मग आता काय करायचं? भगवान परमात्म्यानी दोघांना कंस मामाने वसुदेव देवकीला काय केलं? बंदीखान्यामध्ये ठेवलं. बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला नुसतं आठवायचं कधी 8वा पुत्र होते, कधी मारतो. नुसतं त्याला रात्रंदिवस भगवंताचं वेळ लागलं होतं. मग भगवंताने काय केलं? 7वा पुत्र झाला. 7वा पुत्र झाल्यानंतर भगवान परमात्मा 8वा पुत्र भगवान परमात्मा झाले. 8 वर्षाची स्वयंभू मूर्ती भगवंत वसुदेव देवकी पुढे उभी राहिली. म्हणले अरे भगवंता, अरे आम्हाला सुख भेटलं पाहिजे तुला सांभाळण्याचं, तुला खाऊ पिऊ घालण्याचं. तर म्हणले हे शक्य नाही. म्हणले मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे की मला काय करा, गोकुळामध्ये नेऊन घाला, नाहीतर हा कंस मामा काय करेन मला मारून टाकेल. मग ह्याला कळलं कंस मामाला. जर कंसाला कळलं, वसुदेव म्हणले कंसाला जर कळलं तर तो काय करेन माझ्या बाळाला मारून टाकेल. जणी कंसाशी कळलं तो माझ्या बाळाशी मारेल. कंसाला जर कळलं तर तो काय करेन माझ्या बाळाला मारून टाकेल. म्हणले अरे आम्हाला बंदीखान्यात ठेवले. म्हणजे भगवंताने सर्वांना मौन अवस्थेत टाकलं. मौन अवस्थेत टाकल्यानंतर भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये माया आली होती. माईला पाठीत घातलं. भगवंताला तिथे ठेवलं. भगवंताला तिथे ठेवल्यानंतर कंसाला बातमी कळाली की 8वा पुत्र झाला आहे, तुझा शत्रू काय झालेला आहे, जन्माला आलेला आहे. कंसाने लगेच सभा बोलवली. सभेमध्ये सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विडे ठेवले. मग भगवंता ते एक पहिला विडा उचलला पुतना राक्षसीने. ती गोकुळामध्ये गेली स्तनामध्ये विष भरून गेल्यानंतर गोकुळातील लहान लहान मुले, अनेक मुले तिने काय केली, मारून टाकल्यानंतर शेवट भगवंताच्या भेटीला गेली, भगवंताकडे गेली. यशोदे म्हणजे तुला पुत्र झालाय मला कळलं. यशोदा मातेने घरात बोलवलं. मायेने तिला पुतणीने त्या भगवंताला मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्यानंतर स्तनाला लावलं. भगवंताने पहिल्यांदा काय केलं, विष प्राशन केलं, पंचप्राण प्राशन केले. ती काय केली, 6 योजना अशी लांब पडली. भगवान परमात्मावर चेंडूगत दिसत होते. यशोदा मातेला राग आला. यशोदा मातेने मग माती घेतली, भगवंताची दृष्ट काढली. मग भगवान परमात्मा म्हणला आईरूपी आलेल्या पुतणेला मी काय करतो, सायुधतेचा मोक्ष देतो. असं भगवंताला मारण्याकरता कंस मामाने अनेक विडे ठेवले. भगवान परमात्मा आहे, त्याला नुसता भगवान 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 कृष्ण कृष्ण कृष्णच दिसायचा. स्वप्नात कृष्ण, पुढं बघितलं कृष्ण, डोळ्यासमोर असं कृष्ण दिसत 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 भगवंताने काय केलं, मग हळूहळू भगवान परमात्मा मोठे झाले. सर्व गोकुळात आनंदी आनंद झाला. आनंद झाल्यानंतर भगवान परमात्मा चालू लागल्यानंतर त्यांचे मित्र जमा झाले. भगवान परमात्म्याचे सवंगडी जमा झाल्यानंतर भगवान परमात्म्याने प्रश्न केला, अरे तुम्ही सर्व गोपाळ असे लुकडे असे सुकले कस काय? तुमच्या घरी एवढं दही दूध तूप लोणी असताना सुद्धा तुम्ही सुकलेत, हे कसं आहे? आणि मी बघा आणि तुम्ही बघा. तर भगवान परमात्मा म्हणतात, अरे सर्व गोपाळ म्हणतात, अरे आमच्या घरी सगळं मथुरेला जातं आणि आमच्या पशी फक्त काय राहतं, ताक राहतं, असार राहतो फक्त आमच्या पशी.
तो आम्ही पितो, तो काय अंगी लागणार आहे का? तर नाही. तर म्हणले मग तुम्हाला मी काय करतो तब्येत बनवण्याकरता म्हणला जिममध्ये नेतो. जिममध्ये नेणार आहे का भगवान परमात्मा? नाही. मग काय करतो? आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला. भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला आज काय करतो? पोटभर खायला देतो, पण तुम्ही काय करा? माझ्या मागे मागे या, हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला. असा भगवान परमात्मा मग सर्व गोपाळांना घेऊन काय करतो? चोरी करण्याकरता, दही दुधाची चोरी करण्याकरता निघतो. निघाल्यानंतर प्रत्येक घरात जातो, प्रत्येक गवळणीच्या, आणि एक म्हणतो चला आता ह्या घरात आपल्याला चोरी करायची आहे दह्या दुधाची. एक गोपाळ म्हणतो अरे हे घर माझं आहे, तू ह्या घरात चोरी करतो का? हे शक्य नाही. मग बरोबर म्हणले ही आळी सोडून आपण पुढच्या आळीला जाऊ, म्हणजे आपल्याला काय होईल? चोरी करायला भेटेल, म्हणजे आपल्याला ओळखणार नाही कुणी. मग भगवंतानी चोरी केली, दह्या दुधाची चोरी केल्यानंतर सर्व नीट झाले. भगवान परमात्मा अशाच लय खोड्या करायला लागले. गोकुळात सगळ्यांना त्रास द्यायचे भगवान परमात्मा. मथुरेत काहीच जाऊन द्यायचे नाही, दही दूध तूप लोणी इकडंच, गोकुळामध्ये काहीच. मग रोज नंदबाबांकडे तक्रार, यशोदा मातेकडे तक्रार म्हणायचं अगं यशोदे तुझा मुलगा खूप त्रास देतो आम्हाला, म्हणतो सारखा चोऱ्या करतो. यशोदा माता म्हणले नाही, सगुण कुणाचं बाळ आहे माझं, असं करणार नाही. तू म्हणले नाही तू बघ लय त्रास देतोय तो. मग असंच रोज 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 तक्रारी यायला लागल्या भगवंताच्या गोकुळ म्हणजे नंदबाबांच्या वाड्यामध्ये नंदबाबांकडे. नंदबाबा म्हणले आता काय खरं नाही, तुझं काय झाले? खूप खोड्या करायला लागलाय म्हणले, तुला काय करायला लागेल? शाळेत टाकावं लागेल म्हणले. आता शाळेत टाकावं लागेल म्हणले. शाळेत टाकायचं, मग कुठल्या शाळेत टाकायचं? त्या काळी कुठल्या शाळा होत्या? आपल्या आत्ताच्या काळात आहेत तशा शाळा होत्या का? तर नाही. तर गायी राखायच्या शाळा होत्या त्या काळात. मग त्या काळात गायी राखण्याकरता भगवान परमात्म्याची तयारी केली यशोदा मातेने, उद्या आता ह्याला शाळेत लावायचं. भगवान परमात्मा म्हणले नाही 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 मी नाही जाऊ शकत म्हणले शाळेत, शक्य नाही म्हणले. एक शक्य आहे का म्हणले शाळेत जाणं मला? तर भगवान परमात्मा म्हणले नाही. मग सर्व गोपाळांना एकत्र केलं, म्हणले अरे आता मी उद्यापासून शाळेत जाणार आहे, तुमचं कसं होईल? सर्व गोपाळ म्हणले अरे मी तुमच्याच सोबत येणार आहे. भगवंताला म्हणले तुमच्याच सोबत काय करणार आहे? आम्ही पण येऊ गाई घेऊन. सर्व गोपाळ निघाले. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याला यशोदा मातेने शृंगार केला. यशोदा मातेने शृंगार केल्यानंतर भगवंत यमुनेच्या तटावरती गेले गायी घेऊन राखण्याकरता. आता तिथे गेल्यानंतर भगवान परमात्मा काय गायी राखत होते का? सर्व गोपाळांना एकत्र केलं, खेळ खेळायला लागले. खेळ खेळून आता लहान मुलं खेळ खेळल्यानंतर भूक लागली. भूक लागल्यानंतर म्हणले अरे कृष्णा खूप भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख? खांद्यावर भार आहे पोटी भूक आहे, पण खेळायचं सुखच राहिलं नाही. म्हणले काय आहे? पोटात भूक लागली म्हणले. मग काय करायचं म्हणले? काय करायचं? तर म्हणले आज तर काय होऊ शकत नाही आपल्याला, आज काय यमुनेच्या तीरावरचं पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर उद्यापासून काय करा, सर्वांनी शिदोऱ्या घेऊन या म्हणले, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. म्हणले अरे शक्य नाही कृष्णा म्हणले, आमच्या घरी काय शिदोऱ्याला, आमच्या घरी साधे एक टाईम जेवणाचे काय आहेत हाल आहेत. म्हणजे जे तुमच्या घरामध्ये असेल ते काय करा तुम्ही घेऊन या. मग दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळांनी आपल्या शिदोऱ्या गोळा केल्या. भगवंतापासून खेळ खेळून झाले. मग त्या काळात वेगवेगळे खेळ भगवंतांनी खेळले, विटी दांडू, बॅट बॉल, वेगवेगळे खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर दमल्यानंतर भगवंताने काय केलं? सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्याचा काय बनवला? काला बनवला. त्याला काय म्हणतात आपण? काला म्हणतो. एकत्र केला, काला बनवला आणि सर्व गोपाळांना समोर उभं केलं. प्रत्येकाला काय केलं? काला द्यायला लागले. मग स्वर्गीचे अमर इच्छिता तो देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे सुद्धा देव काय म्हणायचे की असा आनंद आपल्याला स्वर्गात सुद्धा नाही, आपल्याला काय करावं लागेल? खाली जावं लागेल. मग भगवंताच्या गोपाळांच्या मागे येऊन थांबले स्वर्गातले देव सुद्धा काला खाण्याकरता. तर मग भगवान परमात्मा म्हणले अरे हे आपले प्लेयर नाहीत, खेळाडू आपले नाही आहेत, मग यांना कसं काय द्यायचं काला? तर मग भगवंताने सांगितलं आता की जे आता हात धुणार म्हणले त्यांचं त्या हाताचा काला तरी आपल्याला भेटेल म्हणले यमुनेच्या तटावरती. म्हणले नाही नाही शक्य नाही. मग काय केलं? भगवंताने भीती घातली सर्व गोपाळांना. म्हणले अरे तिकडे जाऊ नका, तिकडे काय आले? मोठा साप आलेला आहे म्हणले, तिकडे काय करा तुम्ही जाऊ नका. आपले हात पुढं पुसा, आपल्या पृष्ठभागाला आपल्या चड्डीला पुसा आणि काय करा? खेळायला परत सुरुवात करा. सगळे गोपाळ एकत्र झाले. असंच काय करायला लागले? काला करायला लागले. भगवंताने असाच गोकुळामध्ये सर्व गोपाळांना रोज त्यांचं असं ठरलं, रोज काला करायचे भगवंताला वाटायचे. वरचे देव म्हणायचे अरे हा आनंद आपल्याला स्वर्गात नाही भेटू शकत, मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याकरता देवाचे गोपाळ व्हावं लागतं महाराज. देवाचे गोपाळ झाल्यानंतर हा काय असतो? आनंद भेटत असतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 माऊली 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 माऊली
जय नाही का जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल